पायरी आहे ती पहिली पायरी असते रायटिंग ऑफ सिनॉप्सिस किंवा ज्याला मराठीमध्ये संशोधन प्रस्ताव जो आहे तो संशोधन प्रस्ताव असं म्हटलं जातं. कारण कोणताही रिसर्च करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो आयडेंटिफाय करावा लागतो. कारण आपल्या अवतीभोवती अनेक समस्या असतात. कारण आपल्या अवतीभोवती ज्या अनेक समस्या आहेत या अनेक समस्यांमधून नेमक्या कोणत्या समस्येवर आपल्याला रिसर्च करायचं आहे हे आपल्याला निश्चित करायचं असतं. म्हणून संशोधन करताना जर सर्वात पहिली पायरी जर कोणती असेल तर आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आपल्याला सर्वात आधी संशोधन समस्या जी आहे ती संशोधन समस्या ओळखावी लागते. कारण जोपर्यंत आपल्याला संशोधन समस्या म्हणजे नेमकं कोणत्या समस्येवर आपल्याला काम करायचं आहे हे उमगणार नाही तोपर्यंत आपल्याला संशोधन प्रस्ताव जो आहे तो संशोधन प्रस्ताव हा सादर करता येणार नाही. मग संशोधन समस्या कशी शोधावी याबद्दल संशोधनाबद्दले जे वेगवेगळे मॅगझिन असतील त्यांचं वाचन करणं किंवा ऑनलाईन पद्धतीने आपल्या विषयामध्ये जो रिसर्च चालू आहे त्याचा धांडोळा घेणं किंवा वेगवेगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत संशोधना संदर्भात या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला नेमक्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला अभ्यास करता येईल हे या ठिकाणी आपल्याला संशोधन प्रस्ताव जो आहे तो संशोधन प्रस्तावाच्या आधी आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावा लागतो. एकदा रिसर्च प्रॉब्लेम आपला निश्चित केला तर आपल्याला त्या संदर्भात ज्या संस्थेमध्ये आपल्याला रिसर्च करायचा आहे, समजा एखाद्या विद्यापीठात आपल्याला रिसर्च करायचा आहे तर सर्वात पहिली पायरी असते की ज्या विद्यापीठामध्ये ज्या संशोधन संस्थेमध्ये आपल्याला रिसर्च करायचा आहे त्या विद्यापीठाला आपल्याला संशोधनाची रूपरेषा जो आहे म्हणजे ज्या समस्येबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या समस्येबद्दलची संशोधनाची रूपरेषा जी आहे ती रूपरेषा सादर करावी लागते. म्हणजे संशोधन प्रस्ताव म्हणजे काय तर संशोधन प्रस्ताव म्हणजे संशोधना संदर्भातली रूपरेषा किंवा संशोधना संदर्भात जे तपशीलवार विवेचन करायचं असतं या तपशीलवार विवेचनाचा एक आराखडा असतो. कारण हे जे संशोधन आहे संशोधन प्रस्ताव हे भविष्य काळामध्ये लिहावे लागतात. कारण संशोधन आपल्याला भविष्य काळात करायचं आहे म्हणून भविष्य काळामध्ये जे काही रिसर्च करायचं आहे या रिसर्च करण्यासंदर्भातल्या ज्या योजना असतील किंवा जे नियोजन असेल या नियोजनाचा समावेश जो आहे तो नियोजनाचा समावेश हा संशोधन प्रस्तावामध्ये करावा लागत असतो. साधारणतः एखाद्या संशोधन पदवीला जेव्हा आपण प्रवेश घेतो म्हणजे एमफिल ला प्रवेश घेतो किंवा पीएचडी ला प्रवेश घेतो त्यावेळेस साधारणतः आपण प्रवेश घेतल्यानंतर जे पहिलं काम करतो ते म्हणजे संशोधन प्रस्तावाचं सादरीकरण होय. आता संशोधन प्रस्ताव म्हणजे काय तर संशोधन प्रस्ताव म्हणजे संशोधना संदर्भातली कार्ययोजना. कारण आपण जी संशोधन समस्या निवडलेली आहे ही निवडलेली संशोधन समस्या कशा पद्धतीने आपण सोडवणार किंवा ही संशोधन समस्या सोडवण्यासाठी आपला ऍक्शन प्लॅन काय की कशा मार्गाने आपण संशोधन समस्या सोडवणार आहेत त्या संदर्भातला आपली उद्दिष्ट काय असतील आपली मेथडॉलॉजी काय असतील किंवा किती वेळामध्ये हे संशोधन मी पूर्ण करेल या संदर्भातला जो ऍक्शन प्लॅन आहे हा ऍक्शन प्लॅन हा प्रस्तावामध्ये द्यावा लागतो. आणि ही जी समस्या मी निवडलेली आहे ही समस्या मी कोणत्या मार्गाने या समस्येचं निराकरण करेल या संदर्भातले लिखित डॉक्युमेंट जो असतो तो लिखित डॉक्युमेंट म्हणजे संशोधन प्रस्ताव. संशोधन प्रस्ताव ही संशोधनाची पहिली पायरी असते. या उलट संशोधनाची जी समरी आहे ही संशोधनाची दुसरी पायरी आहे. हे लक्षात घ्या. संशोधन प्रस्ताव हा संशोधन पदवीला प्रवेश घेतला त्यावेळेस आपल्याला सादर करावा लागतो आणि संशोधनाची समरी आपल्याला संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर
त्या ठिकाणी सादर जी आहे ती सादर करावी लागते. आता संशोधनाची सारांश किंवा समरी का सादर करावी लागते? कारण संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर संशोधनामध्ये जे जे कार्य आपण केलेलं आहे ते अत्यंत संक्षिप्त आणि सखोल पद्धतीने वर्णन करण्यासाठी किंवा आपण जे संशोधन केलेलं आहे या संशोधना संदर्भातली अचूक कल्पना आपल्या गाईडला किंवा ज्या रेफरीकडे जाणार आहे त्या रेफरीला किंवा ज्या विद्यापीठात आपण काम करणार आहोत त्या विद्यापीठाला देण्याच्या दृष्टिकोनातून आपण संशोधनाची समरी जी आहे ती संशोधनाची समरी लिहित असतो. म्हणून संशोधन प्रस्ताव आणि संशोधन सारांश या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. जेव्हा संशोधन पदवीला आपण प्रवेश घेतो तेव्हा आपण संशोधन प्रस्ताव सादर करतो आणि आपलं संशोधन झाल्यानंतर आपण संशोधनामधली समरी जी आहे ती समरी तयार करतो. आता संशोधन प्रस्ताव किंवा संशोधनाची जी समरी आहे याच्यामध्ये साधारणतः कोणकोणते घटक जे आहे ते कोणकोणते घटक समाविष्ट असतात. आता संशोधन प्रस्तावामध्ये सर्वात पहिला जो घटक असतो तो संशोधनाचं शीर्षक किंवा संशोधनाचं टायटल. कारण कोणतंही संशोधन करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला जी संशोधन समस्या आहे ही संशोधन समस्या ही विधानाच्या स्वरूपामध्ये मांडावी लागते किंवा शीर्षकाच्या स्वरूपामध्ये मांडावी लागते. आता शीर्षक लिहिताना संशोधकाने काय काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण संशोधनाचं जे टायटल देणार ते संक्षिप्त असलं पाहिजे. खूप मोठं टायटल असता कामा नये, 4-5 ओळीचं. तर साधारणतः खूप छोटंही असतं कामा नये, खूप मोठं असता कामा नये. ते संक्षिप्त असलं पाहिजे. तसंच ते स्पष्ट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संदिग्धपणा दिसता कामा नये. म्हणून संशोधनाचं जे टायटल असणार ते इन्फॉर्मेटिव्ह असलं पाहिजे. आणि या टायटलमध्ये संशोधनाची जी चल आहेत, संशोधनामध्ये जे वेगवेगळे जे व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबलांचं या टायटलमध्ये दर्शन झालं पाहिजे. तसंच संशोधनाची जी मेन कन्सेप्ट आहे, संशोधनासाठी जो मेन प्रॉब्लेम आपण निवडलेला आहे, ही जी मुख्य समस्या आहे या मुख्य समस्येचं आपल्या टायटलमध्ये दर्शन झालं पाहिजे. म्हणजे आपलं शीर्षक वाचल्यानंतर गाईड असतील, वाचक असतील, त्यांना कळालं पाहिजे की आपण कोणत्या विषयावर संशोधन, हे संशोधन कोणत्या विषयाशी निगडीत आहे. म्हणजे टायटल मधून आपण निवडलेली जी समस्या आहे या समस्येचा बोध प्रदर्शित झाला पाहिजे. त्याशिवाय संकल्पनेचं क्षेत्र असेल त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती देखील त्या ठिकाणाहून प्रदर्शित झाली पाहिजे. तर या पद्धतीने संशोधनाचं टायटल निवडताना फार काळजी जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असतो प्रस्तावनामध्ये, संशोधन प्रस्तावामध्ये, तो म्हणजे इंट्रोडक्शन. आता संशोधन समस्येमध्ये इंट्रोडक्शनचं काय महत्व आहे तर आपण जी संशोधन समस्या निवडलेली आहे ती का निवडलेली आहे, ही समस्या का निवडलेली आहे, या समस्या निवडीचा काय फायदा आहे हे आपल्याला त्याचा बचावात्मक त्या ठिकाणी त्या संशोधन समस्येचं समर्थन जे आहे ते समर्थन करावं लागतं. की हा टॉपिक मी का निवडला, या विषयावरच संशोधन करणं का गरजेचं आहे, तर संशोधन समस्या नेमकी काय करायची आहे, म्हणजे संशोधन समस्या नेमकी काय करायची आहे आणि संशोधक नेमकं काय करणार आहे या गोष्टी प्रस्तावनेमध्ये येणं गरजेचं असतं. किंवा संशोधन समस्ये संदर्भातलं जे बॅकग्राऊंड आहे, या संशोधन समस्ये संदर्भातलं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड प्रस्तावनेमध्ये आलं पाहिजे. म्हणजे साधारणतः प्रस्तावना लिहिताना वाट आणि वाय हे जे दोन शब्द आहेत यांचा प्रामुख्याने उपयोग जो आहे तो केला पाहिजे. वाट म्हणजे काय तर संशोधन समस्या काय आहे याचं विवेचन आपण केलं पाहिजे. आणि वाय म्हणजे काय तर ही संशोधन समस्या कशा पद्धतीने सोडवली जाईल किंवा ही संशोधन का आहे, कशासाठी हे हाती घेतलाय याचं स्पष्टीकरण प्रस्तावनेमध्ये दिलं पाहिजे. त्यानंतर प्रस्तावामध्ये तिसरा महत्वाचा घटक जो असतो तो घटक असतो संशोधनाचं क्षेत्र काय,
की संशोधनाचा जो रिसर्च एरिया आहे की हे संशोधन क्षेत्र एका ज्ञान शाखेपुरतं मर्यादित आहे का आंतरविद्याशाखी आहे, हे आपण स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे, ते परिभाषित केलं पाहिजे की हे संशोधन कोणत्या ज्ञानशाखेशी संबंधित आहे किंवा हे आंतरविद्याशाखी आहे का, याबद्दलची संक्षिप्तपणे स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी नमूद जी आहे ती नमूद केली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो संशोधनाची समस्या आणि संशोधनाचं महत्व. आपल्याला प्रस्तावामध्ये जी रिसर्च प्रॉब्लेम आपण निवडलेला आहे, हा रिसर्च प्रॉब्लेम आपल्याला स्पष्टपणे ओळखता आला पाहिजे. म्हणजे जी संशोधन समस्या आपण निवडलेली आहे, या संशोधन समस्येचं अचूकपणे वर्णन जे आहे ते वर्णन आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे आपण जी संशोधन समस्या निवडलेली आहे, ही संशोधन समस्या संशोधनासाठी कशी योग्य आहे हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे किंवा त्यांचं योग्य पद्धतीने वर्णन जे आहे ते वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. किंवा त्या संशोधन समस्येमागचे जे तात्विक आधार आहेत, या तात्विक आधाराची कल्पना जी आहे ती तात्विक आधाराची कल्पना देखील आपल्याला देता आली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्याला संशोधन समस्या जी आहे तिची मांडणी करावी लागते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा असतो तो असतो लिटरेचर रिव्ह्यू. कोणतंही संशोधन हाती घेताना आपण जे संशोधन हाती घेणार आहोत त्या विषयावर पूर्वी जे संशोधन झालेलं आहे त्याचा आढावा आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे आहे ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये घ्यावा लागतो. कारण आपण जो रिसर्च हाती घेतला आहे तो रिसर्च काही एकदम नाविन्यपूर्ण नसतो. त्याच्या आधी आपल्या रिसर्चशी संबंधित असलेल्या ज्या गोष्टी आहेत, या रिसर्चशी संबंधित असलेल्या गोष्टींवर आधी काही संशोधन झालेलं असतं. त्या संशोधनाचा म्हणजे आपल्या संशोधनाच्या आधी आपण जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाचा उल्लेख आपल्या प्रस्तावामध्ये किंवा त्याच्या संदर्भातली माहिती आपण दिली पाहिजे की माझ्या रिसर्च संदर्भात या पुस्तकामध्ये, या संशोधन लेखामध्ये, या प्रबंधामध्ये किंवा या विषयावर असा रिसर्च झालेला आहे. पण हे जे आधीचं रिसर्च झालेलं आहे या आधीच्या रिसर्च मध्ये हा गॅप आहे, हा मर्यादा आहे. म्हणून माझं रिसर्च जे आहे ते रिसर्च गॅप भरणार आहे. कारण आपलं रिसर्च जर पूर्वीच्या रिसर्च सारखं असेल तर त्याला काय अर्थ आहे. म्हणजे पूर्वीच्या संशोधनाचा आढावा का घ्यावा लागतो, कारण माझं जे रिसर्च आहे, जे पूर्वीच्या रिसर्चर लोकांनी जे काम अपुरं सोडलेलं आहे ते काम पुढे नेण्यासाठी किंवा आधी जे संशोधन झालेलं आहे या आधी झालेल्या संशोधनाचा विस्तार करण्यासाठी मी हे संशोधन कार्य हाती घेतलं आहे. म्हणून आधीच्या संशोधनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये मांडाव्या लागतात. आधीच्या संशोधनाची आपल्याला कंपेअर करावी लागते, त्याच्यावर टीका देखील करावी लागते. तसंच आधीच्या संशोधनापेक्षा माझं संशोधन कसं वेगळं आहे, कसं युनिक आहे हे आपल्याला पटवून द्यावं लागतं. कारण आधीच्या संशोधनापेक्षा आपल्या संशोधनामध्ये जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा कसा आहे किंवा आधीच्या संशोधनाचं कसं विस्तार करणार आहे हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये मांडावा लागतं. त्यानंतर प्रस्तावामध्ये पुढचा मुद्दा असतो संशोधनाची उद्दिष्टे. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहिताना एक काळजी घेतली पाहिजे की आपण जे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह डिझाईन करणार तर हे सर्व रिसर्च ऑब्जेक्टिव्ह संशोधन समस्येशी निगडीत असले पाहिजे. म्हणजे आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण निवडलेल्या संशोधन समस्येशी मॅच होणारे असले पाहिजे. आपले ऑब्जेक्टिव्ह वेगळे, संशोधन समस्या वेगळी असं जर राहिलं तर एक प्रकारची विसंगती तयार करण्याची शक्यता असते. म्हणून आपले ऑब्जेक्टिव्ह हे संशोधन समस्येशी निगडीत असले पाहिजे. तसंच संशोधनाच्या सर्व पैलू जे आहेत त्या सर्व पैलूंना त्या ठिकाणी स्पर्श करणारे असले पाहिजे. तसंच आपण जे ऑब्जेक्टिव्ह रिसर्च मध्ये लिहिणार हे मापन योग्य असले केले पाहिजे, साध्य करण्यायोग्य असले पाहिजे. जर आपले ऑब्जेक्टिव्ह साध्य होत नसतील
वेळ मर्यादेच्या आत जर साध्य होत नसतील तर आपलं रिसर्च थांबण्याची शक्यता आहे. म्हणून आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यांचं मापन करता आलं पाहिजे, ते साध्य होण्यासारखे असले पाहिजे, ते वास्तवतावादी असले पाहिजे, किंवा संशोधनासाठी जी वेळ मर्यादा निवडलेली आहे तिचं पालन करणारे पाहिजे असले पाहिजे. त्यानंतर संशोधनामध्ये संशोधन प्रस्तावामध्ये पुढचा भाग असतो हायपोथेसिस. आता संशोधनामध्ये आपल्याला अझम्पशन किंवा हायपोथेसिस याशिवाय कोणतंही संशोधन जे आहे ते संशोधन होऊ शकत नाही. कारण कोणतंही संशोधन करताना आपल्याला काही अझम्पशन किंवा काही गृहीतक करावी लागतात, गृहीतक आपल्याला निश्चित करावी लागतात. कारण काही गोष्टी आपल्याला पूर्वज्ञानाद्वारे माहीत असतात. आता उदाहरणार्थ आपल्याला जर वाळवंटात जायचं असेल तर आपल्याला माहित असतं की वाळवंटामध्ये पाऊस कमी पडतो, पाण्याची कमतरता असते. म्हणून आपल्याला जर वाळवंटात जायचं असेल तर आपल्याला अधिकचं पाणी सोबत घ्यावं लागेल. तर असं आपल्याला गृहीत धरावं लागतं. तर हे आपला व्यासंग असेल, आपलं वाचन असेल, किंवा आपला जो पूर्व अनुभव असेल, या पूर्व अनुभवाच्या आधारावर आपण जे सामान्य विधान करतो किंवा संशोधन समस्येच्या संदर्भात जे तात्पुरतं किंवा जुजबी विधान आपण करतो, किंवा संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर हे असू शकतं असं जे आपल्याला वाटतं त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. कारण आपल्याला वाटतं पण ते असेल असं नाही. पण संशोधनाच्या सुरुवातीला संशोधनाला दिशा देण्यासाठी संशोधन समस्येच्या संदर्भात जी तात्पुरती किंवा सामान्य विधानं किंवा संशोधन समस्येचं हे उत्तर असू शकतं याबद्दलची जी संभाव्य उत्तर असतात, या संभाव्य उत्तरांना आपण हायपोथेसिस असं म्हणतात. म्हणून हायपोथेसिस लिखाण करताना हायपोथेसिस हे स्पष्ट असले पाहिजेत. आपण जी संशोधनाची जी उद्दिष्टे ठेवली आहेत या उद्दिष्टांची सुसंगत असली पाहिजे. तसंच आपण जी हायपोथेसिस निवडलेली आहेत या हायपोथेसिस मधून चाचणी त्याची घेता आली पाहिजे. म्हणजे हायपोथेसिस चाचणीमध्ये सिद्ध करता आली पाहिजे, चाचणी घेण्यायोग्य असली पाहिजे. किंवा आपण जो पूर्व साहित्याचा आढावा घेतला आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेतलेला आहे, या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरची ती सुसंगत असली पाहिजे. ही दक्षता घेऊन आपण हायपोथेसिस संशोधन प्रस्तावामध्ये समाविष्ट केले पाहिजे. यानंतर आपल्याला संशोधनाचं महत्व असेल, परिणाम जे असेल त्याचा देखील प्रस्तावामध्ये समावेश करावा लागतो. तर साधारणतः माझं संशोधन याचं औचित्य काय आहे किंवा कोणासाठी, कोणत्या स्टेक होल्डरसाठी हे महत्वपूर्ण ठरेल, किंवा माझ्या संशोधनामधून जे परिणाम निघतील त्या परिणामांमुळे कोणाचा फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांचा होणार आहे की शिक्षकांचा होणार आहे की शासनाचा होणार आहे, किंवा माझ्या संशोधनातून शासनाला धोरण आखणीला मदत होणार आहे का, या संदर्भात संशोधनाचं महत्व काय, इम्पॉर्टन्ट काय, इम्पॅक्ट काय, तो याच्यामध्ये मरावा लागतो. त्यानंतर आपल्या संशोधनामध्ये कार्ययोजना किंवा ज्याला वर्क प्लॅन म्हणतात, काही लोक त्याला मेथडॉलॉजी देखील म्हणतात. कारण आपल्या संशोधनामध्ये कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करणार, म्हणजे तुम्ही जो रिसर्च करणार तो रिसर्च साठी कोणत्या पद्धती वापरणार, प्रयोगात्मक पद्धती वापरणार की वर्तनात्मक पद्धत वापरणार, ऐतिहासिक पद्धत वापरणार की ग्रंथालय पद्धत वापरणार की विश्लेषणात्मक पद्धत वापरणार, म्हणजे संशोधन करत असताना कोणत्या संशोधन पद्धती वापरणार, संशोधनासाठी डेटा गोळा करण्यासाठी प्राथमिक पद्धत वापरणार की दुय्यम पद्धत वापरणार, म्हणजे डेटा कसा गोळा करणार, डेटा गोळा करण्यासाठी संपूर्ण समग्राचा अभ्यास करणार की नमुना निवडणार, नमुना निवडणार तर तो कसा निवडणार, नमुन्याचा आकार किती असेल, नमुन्याचा प्रकार किती असेल, नमुन्याचे वैशिष्ट्य काय असतील, या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा आपल्याला वर्क प्लॅन जो आहे तो वर्क प्लॅन त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्यानंतर अपेक्षित परिणाम काय आहेत, एक्सेप्टेड आउटकम जे आहेत ते आउटकम, कारण आपल्या संशोधनाचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थींसाठी संशोधनामधून साधारणतः काय काय आउटकम निघणार आहे या आउटकमाची माहिती आपल्याला द्यावी लागते. तसंच आपल्याला ऍक्शन प्लॅन देखील द्यावा लागतो. कारण प्रस्थापित जे संशोधन आहे या प्रस्थापित संशोधन निकालांचा वापर करून आपल्याला एक कृती आराखडा
किंवा ऍक्शन प्लॅन जो आहे तो ऍक्शन प्लॅन द्यावा लागतो. याशिवाय संशोधन प्रस्तावामध्ये आपल्याला ज्या फाइंडिंग्स येणार आहेत, या संशोधनातून कोणकोणते निष्कर्ष हाती येणार आहेत, संशोधन प्रस्तावाची मौलिकता काय आहे, युनिकनेस काय आहे, किंवा या संशोधनामधून कोणतं नवीन ज्ञान जे आहे ते कोणतं नवीन ज्ञान निर्माण होणार आहे, कोणतं न्यू नॉलेज जनरेट होणार आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला द्यावी लागते. तसंच संशोधनामध्ये जे निष्कर्ष हाती येणार आहेत याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणार आहे. तसंच या संशोधनामधून काही रिकमेंडेशन बाहेर येतील का, किंवा पुढील संशोधन जे आहे त्या पुढील संशोधनाला त्या ठिकाणी काय मार्गदर्शन भेटणार आहे, याच्याबद्दल देखील आपल्याला प्रस्तावामध्ये किंवा सारांशमध्ये उल्लेख करावा लागतो. आणि सर्वात शेवटचा भाग आपला असतो प्रस्तावामध्ये, तो म्हणजे संदर्भ सूची. आता या संशोधनासाठी साधारणतः कोणकोणते संदर्भ स्रोत वापरले जाणार आहेत, या संदर्भ स्रोताची विश्वासार्हता काय, संशोधन साहित्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी कोणती पुस्तकं, कोणते जर्नल, कोणती ई साईट, वेबसाईट किंवा संदर्भ लेखनाची कोणती पद्धती जी आहे ती पद्धतीचा वापर केला जाणार आहे. याशिवाय काही विद्यापीठांमध्ये डिलिमिटेशन किंवा लिमिटेशन देखील प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी की आपले संशोधनाची कालमर्यादा काय आहे, क्षेत्र मर्यादा काय आहे, कोणते स्केल वापरले जाणार आहेत, कोणते घटक विचारात घेतले जाणार आहेत, कोणत्या घटकावर काम होणार नाही, या संदर्भातला मर्यादेमध्ये उल्लेख करावा लागतो की विशिष्ट पैलूंचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणजे आपल्याला भारत चीन संबंधाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भारत चीन मधले फक्त राजकीय आणि आर्थिक या दोनच संबंधाचा अभ्यास करायचा आहे, सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास करायचा नाही, किंवा या कालखंडाचा करायचा आहे, या कालखंडाचा करायचा नाही, फक्त नेहरूच्या कालखंडाचा करायचा किंवा नरेंद्र मोदींच्या कालखंडाचा करायचा, तर या मर्यादा या ठिकाणी नमूद कराव्या लागतात. तर या पद्धतीने आपल्याला संशोधन प्रस्ताव आणि संशोधनाचा सारांश या दोघांमध्ये जे मुद्दे येतात त्या दोघांमध्ये येणाऱ्या मुद्द्यांचा एकत्रितपणे आपण विचार जो आहे तो एकत्रितपणे विचार आपण मांडलेला आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे संशोधन अहवाल किंवा ज्याला आपण थेसिस असं म्हणतो. तर हा जो थेसिस कसा लिहावा किंवा थेसिसचं स्ट्रक्चर कसं असतं याबद्दल चर्चा जी आहे ती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्याच्या आधी सर्वात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की संशोधन अहवाल म्हणजे नेमकं काय. आता संशोधन अहवालाबद्दल अनेक अभ्यासकांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन अहवाल म्हणजे काय, तर संशोधन करताना आपल्याला जे आलेले अनुभव आहेत, संशोधन करताना संशोधकाला आलेले जे अनुभव आहेत किंवा संशोधकाने ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृतींचं लिखित स्वरूपात विश्लेषण करणं किंवा त्या कृतींची मांडणी करणं म्हणजे संशोधन अहवाल होय. म्हणजे संशोधन अहवाल म्हणजे काय, तर संशोधनाच्या सुरुवातीपासून तर संशोधनाच्या शेवटपर्यंत ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपण पार पाडलेल्या आहेत या वेगवेगळ्या प्रक्रिया सुसूत्र पद्धतीने शब्दांकित करण्याची जी प्रक्रिया आहे, या शब्दांकित करण्याची जी प्रक्रिया आहे ती शब्दांकित करण्याच्या प्रक्रियेला संशोधन अहवाल असं म्हणतात. त्याच्यामध्ये प्राध्यापक हंसराज यांच्या मते समाजाला केलेले परिणामकारक हेतुपूर्वक निवेदन म्हणजे खरेखुरे संशोधन अहवाल होय. तर या पद्धतीने संशोधन अहवाल जे आहे ते संशोधन अहवाल याची व्याख्या सांगता येते. आता साधारणतः संशोधन अहवालाचं लेखन करताना संशोधन अहवालाचं स्वरूप कसं असलं पाहिजे तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट असं म्हटली पाहिजे की संशोधन अहवाल लेखन म्हणजे थेसिस रायटिंग ही संशोधन प्रक्रियेतली अंतिम पायरी आहे. अंतिम पायरी आहे. कारण आपण जी मेहनत केलेली आहे, संशोधन करताना जी मेहनत केलेली आहे, जे काम केलेलं आहे, या कामाची पर्यवेक्षकाला किंवा जे रेफरी असेल त्या रेफरीला आपण कसं काम केलेलं आहे याबद्दलची माहिती त्याला संशोधन अहवालातून मिळत असते. आणि आपण नेमकं कसं संशोधन केलेलं आहे हे श्रोत्यांना किंवा वाचकांना
हे आपल्या अहवालाच्या माध्यमातून कळत असतं. म्हणून संशोधन अहवाल लेखन करत असताना अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे की जी सर्वांना सहज समजेल. म्हणून संशोधन प्रबंध लेखन करताना विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला पाहिजे किंवा त्याच्यासाठी वापरली जाणारी जी भाषा आहे ती स्पष्ट असली पाहिजे, सर्वांना ती काळजीपूर्वक कळली पाहिजे. म्हणून सर्वसामान्य अहवाल लेखन करण्यापेक्षा संशोधनाचा जो अहवाल आहे, थेसिसचं जे रायटिंग आहे, ते थेसिसचं रायटिंग अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे. मग आपण काय काय काळजी केल्या पाहिजे? तर सर्वात पहिली काळजी केली पाहिजे की आपलं लेखन स्पष्ट आणि बिनचूक असलं पाहिजे. म्हणजे लेखनामध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धपणा किंवा कोणत्याही प्रकारच्या चुका असता कामा नये. चुका कशा कमीत कमी राहतील याची दक्षता घेतली पाहिजे. तसंच व्याकरण दृष्ट्या ते शुद्ध असलं पाहिजे. व्याकरणाच्या नियमाचं लेखन करताना आपण पालन केलं पाहिजे. तसंच संशोधनामध्ये जी भाषा वापरणार ती अलंकारिक असता कामा नये. उथळ भाषेचा, अलंकारिक भाषेचा किंवा भावनिक भाषेचा वापर संशोधन अहवालामध्ये करू नये. तर आपण जी भाषा वापरणार ती तर्कशुद्ध असली पाहिजे. म्हणजे आपल्या मांडणीला थेरॉटिकल बेस असला पाहिजे. तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी जी आहे ती तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली पाहिजे. तसंच संशोधन अहवाल तयार करण्याच्या आधी आपण एक कच्चा मसुदा तयार केला पाहिजे. कारण अनुभवी संशोधक देखील जेव्हा आपला अंतिम अहवाल लिहितात, तो अहवाल लिहिण्याच्या पूर्वी ते कच्चा मसुदा लिहितात आणि कच्च्या मसुदामध्ये मग वारंवार फेर करून त्याचं पक्क्या मसुद्यामध्ये रूपांतर करावं लागतं. म्हणून आधी संशोधकाने कच्चा अहवाल तयार करावा. तो आपल्या गाईडला, आपल्या मित्रांना किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञांना दाखवल्यानंतर आपण अंतिम अहवाल जो आहे तो अंतिम अहवाल करावा. तसंच अहवालामध्ये जे जे निष्कर्ष आपण मांडणार ते निष्कर्ष अंदाजित मांडता कामा नये. प्रत्येक निष्कर्षाला पुष्टी देणारे पुरावे असले पाहिजे, संदर्भ असले पाहिजे किंवा आपण जे निष्कर्ष काढणार हे संख्याशास्त्रीय अनुमाने असतील, चाचण्या असतील यांच्याद्वारे चेक करून ते केले पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे. अर्थात संशोधन अहवालाचं जे बाह्य रूप असतं हे भारदस्त असावं लागतं, आकर्षक असावं लागतं. तसंच संशोधन अहवालच्या रचनेबाबत प्रत्येक विद्यापीठाचे अलग अलग नियम आहेत की कागद कोणता वापरावा, कागदाची साईज काय असली पाहिजे, अक्षराचा आकार किती असला पाहिजे, फॉन्ट किती असला पाहिजे, ओळीतलं अंतर किती असलं पाहिजे. या संदर्भात त्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठ जे आहे त्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळे नियम आहेत. आता संशोधन अहवाल का लिहिला जातो थोडक्यामध्ये आपण त्याची चर्चा करू. कारण संशोधन अहवाल लिहिण्यामागचा मुख्य उद्देश असतो की आपण जे संशोधन केलेलं आहे हे संशोधनाचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संशोधन अहवाल हे मुख्य साधन असतं. म्हणून आपले संशोधनाचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संशोधन अहवाल लिहिला जातो. तसंच संशोधनाच्या माध्यमातून जे ज्ञान आपण हस्तगत केलेलं असतं या ज्ञानाची व्यवस्थित पद्धतीने, सूत्रबद्ध पद्धतीने, तार्किक पद्धतीने मांडणी करण्यासाठी जी आहे ती मांडणी करण्यासाठी देखील संशोधन अहवाल लिहिला जातो. तसंच आपण जे संशोधन करताना कोणकोणत्या प्रक्रिया केलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत या संशोधन प्रक्रियेचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणजे नमुना किती निवडला आहे, नमुना निवडण्याची कोणती पद्धत वापरली आहे, कोणती संशोधन पद्धत वापरलेली आहे किंवा अर्थनिर्वचन कसं केलेलं आहे, म्हणजे संशोधन प्रक्रियेचं स्पष्टीकरण आपल्याला अहवालाद्वारे द्यावं लागतं. त्याशिवाय संशोधनाची जी वास्तविकता आहे, संशोधनामधून जे फॅक्ट किंवा जे फाइंडिंग आपल्या हाती आलेले आहेत हे फाइंडिंग प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत, समाजापर्यंत, विद्यापीठांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण संशोधन अहवालाचा निष्कर्ष या ठिकाणी मांडत असतो. तसंच संशोधन अहवालाच्या माध्यमातून नवीन संशोधन कार्याला चालना मिळत असते.
कारण आपण जेव्हा रिसर्च हाती घेतो त्यावेळी आधीच्या रिसर्चचा अभ्यास करतो आणि आधीच्या रिसर्च मध्ये जो अपुरेपणा राहिलेला आहे तो लक्षात घेऊन संशोधन समस्या आपण निवडत असतो. म्हणून नवीन संशोधन कार्याला चालना मिळावी किंवा आपल्या नंतरच्या पिढीला रिसर्च गॅप भरता यावा या दृष्टिकोनातून देखील संशोधन अहवाल जो आहे तो संशोधन अहवाल हा लिहिला जातो. त्यानंतर आपण जे निष्कर्ष मांडलेले आहेत या निष्कर्षाची वैधता पडताळून पाहण्यासाठी देखील संशोधन अहवाल दिला जातो. तसंच संशोधनाची पदवी जी आहे ती पदवी प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी संशोधन अहवाल जो आहे तो संशोधन अहवाल हा लिहिला जातो. आता चांगला संशोधन अहवाल कसा असला पाहिजे याबद्दल अभ्यासकांनी काही मुद्दे मांडले आहेत. तर त्याच्यामध्ये काही थोडक्यामध्ये आपण त्याचं लक्ष घेऊ. तर चांगला संशोधन अहवालामध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडला आहे की तो आकर्षक असला पाहिजे. म्हणजे आपण जो कागद वापरणार त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे किंवा जी प्रत काढणार ती देखील आकर्षक असली पाहिजे. बाहेरचं कव्हर पेज जे आहे ते आकर्षक असलं पाहिजे. तसंच अहवाल हा संतुलित असला पाहिजे, एक अंगी असता कामा नये किंवा जी भाषा वापरली जाणार ती व्याकरण दृष्ट्या एक असली पाहिजे. अहवालामध्ये जी विचार मांडणार त्यांच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, तर्कशुद्धता असली पाहिजे किंवा जे निष्कर्ष मांडणार या निष्कर्षाला बळकटी देणारे पुराव्यांचा समावेश केला पाहिजे. पुराव्यांचे आधार नसलेले निष्कर्ष हे संशोधन अहवालामध्ये मांडता कामा नये किंवा संशोधनामध्ये जे तथ्य मांडले त्याची वारंवार पुनरावृत्ती होता कामा नये किंवा जी माहिती तुम्ही देणार जी आकडेवारी देणार तिच्यामध्ये अचूकता असले पाहिजे किंवा जे संशोधन तुम्ही करणार हे संशोधन सध्या काळी कसं उपयुक्त आहे, व्यावहारिक दृष्ट्या किती उपयुक्त आहे याच्याबद्दलची माहिती देखील आपल्या अहवालामध्ये असली पाहिजे. तसंच संशोधन करताना आपल्याला काय काय अडचणी येणार आलेल्या आहेत, काय काय कमतरता आहेत याचं देखील वर्णन हे आपल्या संशोधन अहवालामध्ये केलं पाहिजे. आता साधारणतः जो संशोधन अहवाल किंवा थेसिस जो आहे जो थेसिस लिहिला जातो हा साधारणतः 3 मुख्य भागामध्ये विभाजित केला जातो. पीएचडीच्या पदवीसाठी जो थेसिस लिहिला जातो याचे साधारणतः मुख्य 3 विभाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला विभाग जो आहे जो प्राथमिक विभाग जो असतो हा प्राथमिक विभाग हा परिचयात्मक असतो. थेसिस मधला जो प्राथमिक विभाग असतो हा परिचयात्मक असतो. हा प्राथमिक विभागामध्ये 3 विभाग असतात. त्याच्यामध्ये पहिला विभाग असतो शीर्षक पृष्ठ. जो संशोधन प्रबंध लिहिलेला असतो या संशोधन प्रबंधाचं जे पहिलं पान असतं त्याला शीर्षक पृष्ठ असं म्हणतात. या शीर्षकाचं म्हणजे संशोधन अहवालाचं जे मुखपृष्ठ असतं या मुखपृष्ठाबद्दल संशोधनासंदर्भातली सर्व प्राथमिक माहिती दिली असते. म्हणजे संशोधन समस्येचं शीर्षक दिलं असतं, संशोधकाचं नाव दिलं असतं, पर्यवेक्षकाचं नाव दिलं असतं, कोणत्या संशोधन संस्थेमध्ये हे संशोधन सुरू आहे किंवा कोणत्या विद्यापीठामध्ये हे संशोधन होत आहे त्या संस्थेचं नाव दिलेलं असतं, संशोधन केव्हा प्रस्तुत केलं जाईल त्याचं वर्ष दिलेलं असतं किंवा केव्हा ते पूर्ण झालं त्याचा महिना दिलेला असतो. म्हणजे पहिलं जे पृष्ठ असतं मुखपृष्ठ या मुखपृष्ठावर साधारणतः ही माहिती दिलेली असते. दुसरा भाग असतो प्रमाणपत्रे आणि ऋण निर्देशन. प्राथमिक विभागामध्ये हा दुसरा भाग असतो. मुखपृष्ठानंतर संशोधक, मार्गदर्शक आणि ज्या विश्वविद्यालयामध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये आपण संशोधन करणार आहोत त्यांची प्रमाणपत्रे जी आहेत ती प्रमाणपत्रे दिलेली असतात. सर्वात आधी मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र असतं. या मार्गदर्शकाच्या प्रमाणपत्रामध्ये विद्यापीठाने किंवा त्या संस्थेने निश्चित केलेल्या नियमानुसार हे संशोधन केलेलं आहे. या आधी कुठेही प्रकाशित केलेलं नाही अशा प्रकारचं मार्गदर्शक प्रमाणित करत असतो. तसंच जो विद्यार्थी असतो संशोधक विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी देखील त्या ठिकाणी की आपलं एक प्रमाणपत्र जोडत असतो आणि या प्रमाणपत्रामध्ये संशोधक विद्यार्थी जो आहे तो संशोधक विद्यार्थी की या संशोधनामध्ये जी माहिती आहे ती अचूक आहे हे प्रमाणित करत असतो. त्याच्यानंतर संशोधन कार्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, मित्र आहेत, सहकारी आहेत, संस्था आहेत, कुटुंब आहेत, ग्रंथालय असतील, ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे अशा व्यक्ती अशा संस्था ज्या आहेत
त्यांचे ऋणनिर्देश वेगळे करण्यासाठी ऋणनिर्देश दिलेला असतो. आणि त्याच्यानंतर तिसरा भाग जो असतो तो तिसरा भाग असतो अनुक्रमणिका. आता संशोधनामध्ये जी अनुक्रमणिका असते या अनुक्रमणिकेमध्ये साधारणतः संशोधनाची जी चॅप्टर स्कीम असते की कोणकोणते चॅप्टर संशोधनामध्ये आहेत त्या चॅप्टर्स मधले मुख्य घटक उपघटक जे आहेत ते उपघटकांचा त्या ठिकाणी उल्लेख असतो. याशिवाय आलेख असतील, तक्ते असतील, नकाशे असतील, संदर्भ सूची असेल, परिशिष्ट असेल तर यांचं कोणत्या पृष्ठ क्रमांकावर आहे, पृष्ठ क्रमांकाचं ती यादी जी आहे ती यादी दिलेली असते. म्हणजे आलेख कोणत्या पृष्ठ क्रमांकावर कोणता आलेख आहे, कोणत्या पृष्ठ क्रमांकावर कोणता नकाशा आहे, तर या संदर्भातली जी सूची आहे ती सूची दिलेली असते. तर साधारणतः हा जो प्राथमिक भाग आहे हा प्राथमिक भाग हा फारसा महत्वाचा नसतो, हा परिचयात्मक असतो. संशोधनाचं जो दुसरा महत्वाचा भाग असतो ज्याला खऱ्या अर्थाने संशोधन अहवालाचा आत्मा असं म्हटलं जातं, तर हा आत्मा म्हणजे संशोधन अहवालाचा मुख्य भाग जो आहे तो मुख्य भाग मानला जातो. आता संशोधन अहवालाचा जो मुख्य भाग असतो या मुख्य भागाचं 3 उपविभाग जे आहेत ते 3 उपविभाग त्या ठिकाणी पडत असतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा त्यांनी दिलेला असतो तो म्हणजे प्रस्तावना किंवा ज्याला विषय प्रवेश जे आहेत ते विषय प्रवेश असं म्हणतात. हा मुख्य विभागामधला पहिला भाग असतो. आता हा जो प्रस्तावना किंवा विषय प्रवेश नावाचा जो भाग असतो याच्यामध्ये आपल्याला आपण जी संशोधन समस्या निवडलेली आहे या संशोधन समस्येचा आपल्याला अत्यंत सविस्तरपणे परिचय जो आहे तो संशोधन समस्येचा परिचय आपल्याला करून द्यावा लागतो की ही संशोधन समस्या का निवडलेली आहे, कशासाठी निवडली आहे, त्यामागचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे, त्याची हिस्टॉरिकल पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याची ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विषयाचा परिचय करून देताना आपल्याला द्यावा लागतो. आणि तसंच हा विषय मी का निवडला याचं देखील आपल्याला समर्थन करावं लागतं. कारण आपल्या समोर आपल्या अवतीभोवती अनेक समस्या असतात. या अनेक समस्येमधून ही जी समस्या आपण का निवडली ही विषयाचा ज्यावेळेस आपण परिचय करून देतो तो परिचय करून देताना या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लिखित स्वरूपात मांडाव्या लागतात. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असतो संशोधन समस्येची ओळख आणि व्याप्ती जी आहे त्या व्याप्तीचा आपल्याला उल्लेख केला जातो. हा आपण जी संशोधन समस्या निवडलेली आहे या संशोधन समस्येची आपल्याला ओळख जी आहे ती ओळख त्या ठिकाणी करून द्यावी लागते. कारण आपली जी संशोधन समस्या निवडलेली आहे ही नेमकी कोणती आहे, तिचा आशय काय आहे हे समजून घेण्यासाठी संशोधन समस्या जी आहे त्या संशोधन समस्येची ओळख आणि त्याच्यानंतर त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती आपल्याला निश्चित करावी लागते. कारण जर संशोधन समस्येची व्याप्ती निश्चित केली नाही तर संशोधन हे अतिव्याप्त होऊ शकतं आणि जर संशोधन अतिव्याप्त झालं तर आपल्याला ते पूर्ण करताना अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून संशोधनाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला आपण नेमक्या काय काय पैलूंचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण जर असा विषय निवडला असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाचा अभ्यास करायचा आहे, मग संपूर्ण देश पातळीवरच्या काँग्रेस पक्षाचा अभ्यास करायचा आहे का महाराष्ट्राच्या काँग्रेसचा करायचा आहे की आपल्या जिल्ह्यापुरत्या काँग्रेस पक्षाचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला काँग्रेस पक्षातलं निवडणुकीच्या योगदानाचा अभ्यास करायचा आहे की आपल्याला काँग्रेस पक्षाच्या फिलॉसॉफीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला आपल्या व्याप्तीमध्ये ते नमूद करावं लागतं की आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहे की मी या या पैलूंचा अभ्यास करणार आहे हे आपल्याला व्याप्तीमध्ये हे निश्चित करावं लागतं. तसंच परीक्षणासाठी जी परिकल्पना म्हणजे जे हायपोथेसिस मांडलेले आहेत हे हायपोथेसिसांचं स्पष्टीकरण म्हणजे आपल्याला जे अध्ययन क्षेत्र निवडलेलं आहे या अध्ययन क्षेत्राच्या भौगोलिक मर्यादा काय आहेत, क्षेत्रीय मर्यादा काय आहेत, या भौगोलिक मर्यादा असतील, वेळेच्या मर्यादा असतील, क्षेत्रीय मर्यादा असतील, या सर्व मर्यादा या ठिकाणी आपल्याला मांडाव्या लागतात. तसंच परीक्षणासाठी जी प्रस्तुत केलेली परिकल्पना आहे या परिकल्पनेचं देखील अत्यंत सखोलपणे विश्लेषण जे आहे ते सखोलपणे विश्लेषण करावं लागतं. त्यानंतर मुख्य विभागामध्ये दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे सामग्रीचं विश्लेषण.
आता सामग्रीचं विश्लेषण करत असताना 3-4 पायऱ्यांमध्ये आपल्याला हे काम करावं लागतं. सर्वात पहिल्या पायरीमध्ये सामग्रीचे स्रोत आपल्याला द्यावे लागतात. कारण कोणतंही संशोधन करण्यासाठी आपल्याकडे डाटा असणं गरजेचं आहे. आता संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेल्या डाटा असेल, सामग्री असेल, ही कोणत्या मार्गाने प्राप्त करणार? म्हणजे संशोधन सामुग्री प्राप्त करण्यासाठी प्रायमरी सोर्स वापरणार तर सेकंडरी सोर्स वापरणार. प्रायमरी सोर्स वापरणार तर त्याच्यामध्ये मग प्रश्नावली वापरणार का केस स्टडी करणार की सर्वेक्षण करणार की मुलाखत वापरणार, हे आपल्याला नमूद करावं लागतं. एवढंच नव्हे तर प्रश्नावली वापरणार तर प्रश्नावलीच का वापरणार, म्हणजे मुलाखत का नाही वापरणार, हे आपल्याला सांगावं लागतं. कारण आपली जी संशोधन समीक्षेचं जे शीर्षक आहे, या शीर्षकाचा विचार करून किंवा आपली जी संशोधन समस्या आहे तिच्यासाठी हीच पद्धत योग्य आहे, याच मार्गाने चांगल्या पद्धतीने डाटा जो आहे तो डाटा आपल्याला मिळू शकेल. म्हणून संशोधनासाठी आवश्यक असलेली सामग्री जी आहे ती सामग्री कशी प्राप्त करणार याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती द्यावी लागते. किंवा वेगवेगळ्या स्रोतामधून माहिती जमा करण्यासाठी कोणती पद्धती वापरणार, माहितीची जी विश्वसनीयता आहे ती कशाच्या आधारे प्राप्त करणार, कोणत्या संशोधन पद्धतीचा वापर करणार, माहितीची पडताळणी कशी करणार, याबद्दलचं सामग्री स्रोत हा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या अंतर्गत सर्व आपल्याला ज्या ज्या कृती तुम्ही करणार त्याचं विश्लेषण करावं लागतं. दुसरा मुद्दा असतो नमुना निवड पद्धत. कारण अनेकदा सामाजिक शास्त्रामध्ये आपला समग्र जर खूप मोठा असेल, म्हणजे खूप मोठ्या पॉप्युलेशनचा जर त्या ठिकाणी खूप मोठ्या पॉप्युलेशनचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, समजा आपल्याला पूर्ण जिल्ह्यातल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला पूर्ण जिल्ह्यातल्या महाविद्यालयांना भेटी देणं शक्य नाही किंवा पूर्ण जिल्ह्यातल्या महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. म्हणून आपण काय करतो की पूर्ण महाविद्यालयांना भेटी देण्यापेक्षा, पूर्ण महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना भेटी देण्यापेक्षा काही मोजकी महाविद्यालय निवडतो किंवा मोजके विद्यार्थी निवडतो, मग त्याला आपण असं म्हणतो नमुना निवड. म्हणजे चित्तावरून भारताची परीक्षा, याला आपण नमुना निवड असं म्हणतात. तर नमुना निवडण्याचं कोणतं तंत्र वापरणार, संभाव्य नमुना निवड वापरणार का असंभाव्य नमुना निवड वापरणार, मग संभाव्यमध्ये लॉटरी पद्धत वापरणार का क्रमदीय पद्धत वापरणार का कोटा सॅम्पलिंग वापरणार, तर आपल्याला ते नमूद करावं लागतं की हेच का वापरणार. लॉटरी वापरणार तर नमुन्याचा आकार कसे राहणार, या आकार एवढाच आकार का घेणार, कारण नमुन्याचा आकार निवडताना नमुना हा प्रातिनिधिक असला पाहिजे, समग्राचं प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. जर नमुना समग्राचं योग्य प्रतिनिधित्व करत नसेल तर तुम्ही निवडलेला नमुना काही कामाचा राहणार नाही. म्हणून नमुना निवड करताना योग्य नमुना निवड तंत्राचा वापर केला पाहिजे. नमुन्याचा आकार योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. नमुना खूप छोटा असता कामा नये, खूप मोठा देखील असता कामा नये. तसंच आपण जे नमुना निवडणार या नमुन्याची वैशिष्ट्य काय आहेत, नमुना निवडीची कोणती पद्धत वापरणार, याची माहिती आपल्याला नमुना निवड मध्ये केलं जाणार. त्यानंतर आपण जो डाटा गोळा केला, हा डाट्याचं निर्वचन कसं करणार, तर याच्याबद्दलची माहिती सामग्री विश्लेषण मध्ये घ्यावी लागते. कारण तथ्य संकलित केल्यानंतर, कारण आपण जो डाटा गोळा करतो या डाटा गोळा केल्यानंतर या डाट्यावर प्रक्रिया कराव्या लागतात. कारण प्रक्रिया केल्याशिवाय डाट्याचं योग्य पद्धतीने विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करता येत नाही. जर डाट्याचं योग्य पद्धतीने विश्लेषण करायचं असेल तर डाट्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. मग त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला डाट्याचे चार्ट तयार करावे लागतात, नकाशे तयार करावे लागतात, सारण्या तयार कराव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट तयार करावे लागतात. याच्यासाठी संशोधक चरांची निवड करू शकतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबलच्या आधारावर तक्ते किंवा सारण्या ज्या आहेत त्या तयार कराव्या लागतात. आणि हे व्हेरिएबल्स निवडताना देखील वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणजे डाट्याचं अनालिसिस करण्यासाठी हे व्हेरिएबल्स तुम्ही वापरणार, हे व्हेरिएबल्स वैज्ञानिक पद्धतीने निवडले आहेत का, कसे निवडले आहेत,
कोणती वैज्ञानिक पद्धत वापरली आहे याबद्दलची माहिती जी आहे ती याबद्दलची माहिती ही संशोधकाला द्यावी लागते. त्यानंतर अध्ययनासाठी कोणती प्रणाली वापरणार, कारण संशोधनाच्या अनेक पद्धती आहेत. या अनेक पद्धतीपैकी वर्णनात्मक पद्धत वापरणार की ऐतिहासिक पद्धत वापरणार की प्रायोगिक पद्धत वापरणार की ग्रंथालय पद्धत, अर्थात हे आपण जो विषय जो आहे तो जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या आधारावर या सर्व गोष्टी आपल्याला निश्चित होतात. त्याच्यानंतर मुख्य विभागामध्ये शेवटचा जो भाग असतो तो सामग्री विश्लेषण. कारण आपल्याला डाटा जमा केला, डाटा जमा केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो डाटा आहे त्याचा अनालिसिस म्हणजे ज्याला काही लोक अर्थ निर्वचन असं देखील म्हणतात. आता आपण जे तथ्य गोळा केलं या तथ्याचं विश्लेषण केल्यानंतर त्याच्या परिणामाच्या उपयोगितेबद्दल, कारण आपण जे तथ्य आहेत त्या तथ्याचं विश्लेषण केल्यानंतर त्याचे जे परिणाम निघालेले आहेत किंवा जे निष्कर्ष निघालेले आहेत या निष्कर्षाच्या उपयोगितेबद्दल संशोधन अहवाल जो आहे या संशोधन अहवालामध्ये त्या ठिकाणी संशोधक जे आहे ती चर्चा केली जाते. त्यानंतर तथ्यांचं वर्गीकरण केलं जातं, सारणीकरण केलं जातं. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सांख्यिकी पद्धतीचा वापर जो आहे, कारण तथ्याचं वर्गीकरण करण्यासाठी सार्गीकरण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. मीन असेल, मोड असेल, मीडियन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट. आता सायन्स सारख्या विषयामध्ये टी टेस्ट आहे, काय टेस्ट आहे, इनोवा आहे, टू वेव्ह इनोवा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्याशास्त्रीय जे टूल्स आहेत त्या संख्याशास्त्रीय टूलचा किंवा काही वेळेस सॉफ्टवेअर जो आहे त्या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. आणि याच्या माध्यमातून आपले जे तथ्य हाती आलेले आहेत यांचं गुणात्मक आधारावर वर्गीकरण केल्यानंतर त्यांची परस्परामध्ये तुलना जी आहे ती तुलना करावी लागते. आणि आपल्याला जे तथ्य हाती आलेले आहेत ते अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी मांडले जातं. किंवा आपण हायपोथेसिसची जी टेस्टिंग करतो, कारण आपण जे हायपोथेसिस आधी निवडलेले आहेत, कारण हायपोथेसिस हे संशोधनासंदर्भातली संभाव्य विधानं असतात. संभाव्य विधानं असतात ती 100% अचूक असतील असं नाही. उदाहरणार्थ आपल्याला आकाशात ढग दिसले म्हणून आपल्याला काळेभोर ढग दिसले म्हणून आपण अंदाज व्यक्त करतो की आता पाऊस पडेल. पण याचा अर्थ आकाशात काळेभोर ढग दिसले तर याचा अर्थ पाऊस पडेलच याची गॅरंटी मिळते. हा एक अंदाज आहे. कारण आपण जे हायपोथेसिस आखलेले असतात ते अंदाजितपणे आखलेले असतात. संशोधन समस्येबद्दलच्या आपल्याला जे वाटतं ते आपण हायपोथेसिस मध्ये टाकलं जातं. पण आपण जे हायपोथेसिस मांडले आहेत संशोधन समस्येच्या संदर्भात हे खरे आहेत की खोटे आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हायपोथेसिसची टेस्टिंग जी आहे ती टेस्टिंग करावी लागते. त्याच्यासाठी H1, H2 किंवा ज्याला नल हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस याची देखील मांडणी करावी लागते. आणि जे हायपोथेसिस टेस्ट मध्ये यशस्वी झाले ते हायपोथेसिस आपल्याला स्वीकारावे लागतात. आणि जे हायपोथेसिस टेस्ट मध्ये नापास झाले किंवा टेस्ट मध्ये पुराव्याचे आधार ज्यांना मिळू शकला नाही त्यांना रिजेक्ट देखील करावे लागतात. तर या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर आपल्याला हायपोथेसिसची टेस्ट केल्यानंतर जे निष्कर्ष निघालेले आहेत या निष्कर्षांचं वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या आधारावर आपल्याला किंवा निष्कर्षामधून हाती आलेले जे परिणाम आहेत त्या परिणामांची संशोधन अहवाल जे आहे त्या संशोधन अहवालामध्ये चर्चा करावी लागते. किंवा निष्कर्ष लिहिताना ज्या संज्ञा वापरल्या जातात, ज्या संकल्पना वापरल्या जातात त्या संज्ञांचं त्या संकल्पनेचं देखील निर्वचन जे आहे ते संशोधकाला करावं लागतं. कारण आपण जे निष्कर्ष काढलेले आहेत ते उद्दिष्टाशी सुसंगत असले पाहिजे. म्हणून आपण निष्कर्षाची योग्य पद्धतीने चर्चा ही संशोधन अहवालामध्ये केली पाहिजे. तसंच निष्कर्ष जे आहे ते निष्कर्ष हे योग्य भाषेमध्ये लिहिले पाहिजे. त्यानंतर सामुग्री विश्लेषणामध्ये शेवटचा भाग असतो तो म्हणजे सूचना. कारण संशोधन जे आहे ते संशोधनामध्ये जे निष्कर्ष आले आहेत, कारण निष्कर्ष म्हणजे काय तर संशोधनाची फलनिष्पत्ती असते. आणि संशोधनामध्ये जे निष्कर्ष आलेले असतात या निष्कर्षाच्या आधारावर काही सूचना
या संशोधकाकडून मांडल्या जातात. या सूचनांच्या माध्यमातून आपण जी संशोधन समस्येचा अभ्यास केला आहे, या संशोधन समस्येवरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवल्या जातात. उदाहरणार्थ, आपण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं उपस्थितीचे प्रमाण का कमी झालेलं आहे, ही संशोधन समस्या निवडली, तिचा अभ्यास केला, डाटा गोळा केला, अर्थनिर्वचन केलं, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की या कारणामुळे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. तर आपल्याला जी कारणं लक्षात आली, जे निष्कर्ष आपल्या हाती आले, या निष्कर्षाच्या आधारावर आपल्याला सूचना करता येईल की महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ती विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर याबद्दलच्या सूचना, कारण आपण ज्या सूचना करणार या सूचनांमधून आपल्याला भविष्य काळचं जे संशोधन आहे, या भविष्य काळाच्या संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपण जी समस्या निवडली आहे या समस्येचं व्यावहारिक निराकरण व्हावं, कारण समस्येवर मात करावी, तिचं निराकरण व्हावं, या दृष्टिकोनातून आपण सूचना ज्या आहेत त्या सूचना करत असतो. किंवा आपण जो रिसर्च करणार त्या रिसर्च मधून भविष्यामध्ये जो संशोधक आहे या भविष्यामध्ये असलेल्या संशोधकाला त्या ठिकाणून दिशा सापडणार आहे, मार्गदर्शन भेटणार आहे, किंवा भविष्याच्या संशोधनाला आपल्या सूचनेमधून आपल्या उपाययोजनेमधून नवे मार्ग त्याला दिसणार आहे, किंवा संशोधनाचा विस्तार करायला आपलं संशोधन उपयोगी ठरणार आहे. या गोष्ट लक्षात घेऊन आपण सूचना केल्या पाहिजे. सूचना करताना पूर्ण दक्षता घेऊन त्या ठिकाणी सूचना केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, जो शेवटचा भाग आहे, तो शेवटचा भाग आहे म्हणजे संदर्भ विभाग. आता संशोधन अहवालामध्ये संदर्भ विभाग हा संशोधनामधला एक तांत्रिक विभाग आहे. हा सर्वात शेवटी असतो. संदर्भाचे देखील 3 विभाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला विभाग असतो ग्रंथसूची. काही लोक त्याला बिब्लिओग्राफी असं म्हणतात, काही लोक त्याला रेफरन्स असं म्हणतात. पण आता नवीन याच्याप्रमाणे बिब्लिओग्राफी हा जो शब्द आहे, हा बिब्लिओग्राफी हा शब्द आता वापरला जात नाही. आता त्याला रेफरन्स हा शब्द वापरला जातो. याचं कारण सध्या प्रबंधामध्ये जे रेफरन्स दिलेले आहेत, प्रबंधामध्ये जी वेगवेगळी प्रकरणं लिहिली आहेत, या प्रकरणं लिहिताना त्या ज्या लिखित, अलिखित किंवा डिजिटल स्रोत तुम्ही वापरलेले आहेत, या सर्व स्रोताचे आपल्याला पुरावे द्यावे लागतात. म्हणून जी पुस्तकं वापरली आहेत, जे वर्तमानपत्र वापरले आहेत, मासिकं वापरले आहेत, अहवाल वापरले आहेत, वेबसाईट वापरले आहेत, किंवा ज्या डॉक्युमेंटचा वापर केलेला आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा संशोधनामध्ये, संशोधन अहवालामध्ये उल्लेख केलाय तेवढ्याच गोष्टी ग्रंथसूचीमध्ये दिल्या पाहिजे. बिब्लिओग्राफीमध्ये आपण एखादी माहिती वापरली, आपल्या संशोधनासाठी तिचा उपयोग केला, पण त्याचा रेफरन्स आपण दिला नाही, तर असे ग्रंथ टाकता कामा नये. म्हणजे ज्या पुस्तकांमधून, ज्या ठिकाणाहून तुम्ही रेफरन्स घेतलेले आहेत, असेच संदर्भ, हे संदर्भ सूची जे आहे ते संदर्भ सूचीमध्ये दिले पाहिजे. दुसरे म्हणजे ज्यांचं वाचन केलंय पण ते वापरलेले नाहीत ते घेऊ नये. तसंच संदर्भ सूची लिहिताना वेगवेगळ्या स्टाईल, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या स्टाईल आहेत. API स्टाईल आहे, MLA स्टाईल आहे, किंवा अमेरिकन लँग्वेज असोसिएशनच्या स्टाईल आहेत. आता प्रत्येक विद्यापीठाने ग्रंथसूची लिहिताना, रेफरन्स मांडताना कोणत्या स्टाईलचा वापर केला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन दिलेलं असतं. तुमच्या विद्यापीठात जे मार्गदर्शन दिलं आहे त्याबद्दल उल्लेख असतो. त्यानंतर परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजे त्या संशोधन सामुग्रीचा संशोधन अहवालामध्ये जसा तसा वापर करायचा आहे त्या गोष्टी परिशिष्टामध्ये टाकल्या जातात. उदाहरणार्थ, परिशिष्टामध्ये काय टाकलं जातं, तर आपण जी प्रश्नावली तयार केली आहे ती प्रश्नावली परिशिष्टामध्ये टाकू शकतो. किंवा एखादं दुर्मिळ पुस्तक असेल, आपल्या रिसर्च संदर्भात एखादं दुर्मिळ पत्र असेल, एखादं दुर्मिळ कागदपत्र असेल, एखादं दुर्मिळ फोटो असेल, एखादं दुर्मिळ दस्तऐवज असेल, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा गोष्टी परिशिष्टामध्ये आपण जशाच तशा टाकू शकतात. म्हणजे ज्या गोष्टी याच्या आधी प्रबंधामध्ये आलेल्या नाहीत, अर्थात फोटो प्रबंधात टाकलेले आहेत ते नंतर परिशिष्टामध्ये टाकता कामा नये, पुनरावृत्ती होता कामा नये. म्हणजे ज्या सत्य प्रतिलिपी आहेत
त्याचं विवरण परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि शेवटचं ते म्हणजे सूचीपत्र असतं. सूचीपत्र काय असतं की संशोधनामध्ये त्या वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, संज्ञा वापरलेल्या आहेत, घटना वापरलेल्या आहेत, या सर्वांच्या कार्यात्मक व्याख्या दिल्या. संकल्पनात्मक व्याख्या देण्याची आवश्यकता नाही, कारण संकल्पनात्मक व्याख्या ही त्या संज्ञेबद्दलचा वैश्विक संदर्भ देते. पण हा शब्द, ही संज्ञा किंवा ही संकल्पना माझ्या प्रबंधामध्ये कोणत्या अर्थाने वापरलेली आहे या संदर्भातलं स्पष्टीकरण आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना, त्याचा जो अर्थ आपण घेतलेला आहे तो अर्थ वाचकांना कळावा या दृष्टिकोनातून सूचीपत्रामध्ये महत्वाच्या संकल्पना असतील, शब्द असतील, संज्ञा असतील, घटना असतील, तर या अल्फाबेटिकल आकार विल्ल्यानुसार क्रमबद्ध पद्धतीने मांडणी करून कोणत्या पानावर कोणत्या संकल्पना मांडल्या आहेत, कोणत्या शब्द वापरलेले, कोणत्या संज्ञा वापरल्या, कोणती घटना त्या ठिकाणी लिहिलेली आहे याच्याबद्दलचं शेवटचं सूचीपत्रामध्ये उल्लेख करावा. तर या पद्धतीने संशोधन प्रस्तावापासून तर संशोधन प्रस्ताव, त्याच्यानंतर संशोधन समरी आणि संशोधन थेसिस या ज्या 3 गोष्टी आहेत, या तिन्ही गोष्टीमध्ये साधारणतः कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो या संदर्भातली सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा मी केलेली आहे.